स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. जसं मी काल सांगितलं होतं तुम्हाला की मी तुम्हाला आज एक डॉक्युमेंटची लिस्ट सांगेल जी की तुम्हाला अलॉटमेंटला घेऊन जायची किंवा तुम्हाला तिथे रिपोर्ट करायची. बऱ्याच जणांचे हेच कॉल होते, आता कोणते कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे. सरळ एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही कॅटेगरी असू द्या, तुम्ही CET सेलला जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत ना ते सगळे तुम्हाला घेऊन जायचे. आता मी काही एक लिस्ट वाचून दाखवतो तुम्हाला, तुम्ही चेकलिस्ट करून घ्या की आज बरेचशी मुलं आहेत जे अलॉटमेंटला जाणार आहेत. तर तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स एकदा चेक करा की तुम्ही तुमच्यासोबत घेतले आहेत का. फर्स्ट आपण धरूया अलॉटमेंट लेटर ऑफ DTE. अलॉटमेंट लेटर ऑफ DTE म्हणजे काय, जे तुम्ही EN नंबर आणि बर्थ डेट टाकली की तुम्हाला अलॉटमेंट लेटर आलेलं आहे, त्याला प्रिंट करून घ्या. तुम्हाला DTE सेलने 3च लेटर दिलेत, एक ॲक्नॉलेजमेंट, एक कॅप राऊंड 1 आणि तिसरं कॅप राऊंड 2. हे तिन्ही प्रिंट मारून घेऊन जा. ज्याला जे लागेल, समजा तुम्हाला काही त्यांनी दुसरं डॉक्युमेंट मागितलं, या 3च्या व्यतिरिक्त ते तुम्हाला DTE सेलकडून काही मागणार नाहीत. ॲक्नॉलेजमेंट पेज, कॅप राऊंड 1चं सर्टिफिकेट म्हणजे अलॉटमेंट, कॅप राऊंड 2ची अलॉटमेंट, बस ह्या 3 गोष्टी तुम्ही घेऊन जाच. प्रिंट आत्ताच करून घ्या. MHT CET JEEचा स्कोअर कार्ड, MHT CETचा आणि JEEचं दोन्ही ज्यांचं जे आहे ते, SSCचा रिझल्ट, HSCचा रिझल्ट, TC, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. ज्यांच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नाही आहे त्यांनी स्कूल लिव्हिंग, डोमेसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट. ठीक आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागत असेल तर कॅटेगरी वाईज, कास्ट व्हॅलिडिटी जर लागत असेल तर, नॉन क्रिमिलियर जर लागत असेल तर म्हणजे कॅटेगरीच्या मुलांना लागतं. मायग्रेशन सर्टिफिकेट जर म्हणजे तुम्ही बोर्ड 12वी दुसऱ्या राज्यातून केली असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेट. अँटी रॅगिंग अंडरटेकिंग हे बऱ्याचशा कॉलेजला आहे आणि बऱ्यापैकी कंपल्सरी आहे. हे कुठं भरायचं आहे, तुम्हाला ऑनलाईन भरायचं. मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये हा फॉर्म ऑनलाईन फिल करायचा आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळतील. पर्टिक्युलर कॉलेजला तर मी बघतोय VIT, कमिन्स यांच्याकडे हे आहेच. मग तुम्ही पण याचा विचार करा. आय थिंक कमिन्सला काल फॉर्म भरला आहे, त्यांना ऑनलाईनच भरावं लागलं आहे. VITला सुद्धा ऑनलाईनच भरावं लागलं आहे. तर मग तुम्ही ऑनलाईन भरा. ठीक आहे. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल, म्हणजे तुम्ही जर गॅप घेतला असेल तर गॅप सर्टिफिकेट व पासपोर्ट साईज तुमचा फोटो, आधार कार्ड. ठीक आहे. इन्कम सर्टिफिकेट. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट मग तुमचे जे काय आहे कॅटेगरी वाईज 8 लाखाच्या आधी आत 2.5 लॅक्सच्या आत जे काही तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे ते. ठीक आहे. आणि टाईप ए कॅन्डिडेट असेल तर डोमेसाईल किंवा मग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला लागणार आहे. डोमेसाईल, इन्कम सर्टिफिकेट या 2 गोष्टी कंपल्सरीच असतात. टाईप B कॅन्डिडेटला सुद्धा तेच आहेत. आता काही गल्फ कंट्रीजची मुलं असतील त्यांना ते त्यांचं सर्टिफिकेट, काही डिफेन्स कोटाचे असतील तर त्यांना त्यांचं जे काही डिफेन्स कोटासाठी सर्टिफिकेट आहे. मायनॉरिटीची मुलं असतील तर मायनॉरिटीचं सर्टिफिकेट आहे. बाकी काही वेगळं तुम्हाला घेऊन जायचं नाही आहे. फिजिकली हँडिकॅप असेल तर ते पण, आणि जर TFWS असेल तर 8 लाखापेक्षा कमी असलेलं इन्कम सर्टिफिकेट. पुन्हा एकदा स्पीडनं म्हणजे एकदा रिपीट करतो आहे. अलॉटमेंट लेटर ऑफ DTE म्हणजे कॅप राऊंड 2चा जो काय तुमचा बेटरमेंटला तुम्ही टाकेल कॅप राऊंड 2चं अलॉटमेंट, तिन्ही घेऊन जा प्रिंट करून. MHT CET, JEE, SSC, HSC, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग नसेल तर डोमेसाईल, बर्थ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, मायग्रेशन. अँटी रॅगिंगचा फॉर्म बऱ्याच जणांना भरावा लागतो आहे त्याच्यामुळे इथं मेन्शन केलेलं आहे. गॅप सर्टिफिकेट, पासपोर्ट, फोटोज, आधार कार्ड, बँक पासबुक जर लागत असेल तर, म्हणजे काही कॉलेजमध्ये आहे कंपल्सरी. आता काही कॉलेजमध्ये रॅशन कार्डसुद्धा कंपल्सरी. त्याच्यामुळे हर एक कॉलेजचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत. मग तुम्ही कॉर्डिनेटर्सला सुद्धा कॉन्टॅक्ट एकदा या गोष्टीसाठी करा. मग हे सगळे एवढे तरी डॉक्युमेंट्स सगळ्यांनी घेऊन जाणं कंपल्सरी आहे. काही काही डॉक्युमेंट्स काही काही कॉलेजमध्ये एखाद्यातला डॉक्युमेंट लागतही नसेल, पण मोस्ट प्रोबॅबली जेवढं मी ऐकलं आहे त्याच्यानुसार ही लिस्ट बनवली आहे. एखादा माझ्याकडून सांगण्यात राहिलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. एखादा एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागत असेल तर मी त्याला पिन करून ठेवेन. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, हे झालं तुमचं अलॉटमेंट. आज अलॉटमेंट झालेली आहे. आपल्याकडे 4 दिवस आहेत. मे बी इथून 1-2 दिवस माझे व्हिडिओ येणारसुद्धा नाही आहेत. त्यामुळे आत्ताच सांगतो आहे की सगळ्यांनी व्यवस्थित फॉर्म भरा त्यांच्या कॉलेजचे. तिथे व्हिजिट करण्याच्या आधी ऑफिशियल वेबसाईट बघा, त्याच्यावर त्यांनी सगळी माहिती दिलेली असते. तुम्हाला काय लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट्स घेऊन यायचे आहेत, त्यांना कसं अरेंज करायचं आहे, आणि या सगळे डॉक्युमेंट्स तुमचे सबमिट होणार आहेत ओरिजिनल. त्याच्यामुळे आत्ताच त्यांचे झेरॉक्सचे सेट्स तुम्ही करून ठेवा. पुन्हा तुम्हाला ते सेट्स करायला मिळणार नाहीत. मग तुमचे जे काय ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे तुम्ही सेट्स करून ठेवा. ठीक आहे. आता ह्या सगळ्या झाल्या तुमच्या अलॉटमेंट रिलेटेड गोष्टी. पुन्हा मेन्शन करतो 4च दिवस आहेत. जी मुलं या 4 दिवसात कॉलेजला रिपोर्ट करणार नाहीत त्या मुलांची अलॉटमेंट कॅन्सल होईल. आणि स्पॉट राऊंड वगैरे या नंतरच्या गोष्टी आहेत. पहिले जी सीट मिळाली आहे त्याला ॲक्सेप्ट करणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. आणि अजून एक बऱ्याच जणांना प्रश्न असतो, मी जर स्पॉट राऊंडला गेलो तर काय करणार. म्हणजे स्पॉट राऊंडला गेलो तर एखादं माझं इकडे ॲडमिशन झालं आहे, तुम्हाला हे ॲडमिशन कॅन्सल करता येतं. मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये एका दिवसात ॲडमिशन कॅन्सल होतं सुद्धा.
ठीक आहे. सो डोंट वरी अबाउट इट. अजून एक गोष्ट, आता आपण तुम्हाला माहीत आहे मिशन रूममेट्स लॉन्च केलेलं आहे. कॅप्रॉन 1 मधल्या बऱ्याचशा मुलांना रूम्स मिळाल्या असतील. रूम्स म्हणजे मी काही रूम्स मिळवून देण्याचं माझं लक्षात घ्या एम नाही आहे. माझं एम काय आहे की तुम्हाला फक्त तुमच्याच कॉलेजमधली मुलं मिळवून देणे. जर समजा आता VIT आहे किंवा DY पाटील आहे, बऱ्याच त्यांच्या हॉस्टेलच्या फीस खूप जास्त आहेत. AISSMS आहे, JSPM, हॉस्टेलच्या फीस खूप जास्त आहे. तुम्ही जर बाहेर PG करून राहिले ना तर 60,000त तुमचं होतं. 30,000 मेस, 30,000 हॉस्टेल म्हणजे राहणं. जर 4 जणात रूम केली तर अराउंड 30,000 ते फार 70,000. आणि हॉस्टेलची फीस आहे 1,20,000, 1,30,000. तर का मग खर्च करताय? फक्त मित्र नाही आहेत म्हणून ना. मग तुम्हाला मी काय करतोय, वेगवेगळ्या कॉलेजचे वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेले आहेत. त्यात तुम्हाला ॲड केलं जाईल. मग तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे, तुम्ही फ्रीज केलं आहे का नाही, ठीक आहे, सर्व गोष्टी तिथे मेन्शन करा. तुम्हाला या 2-3 दिवसात हेल्प केली जाईल. आता अजून एक कसं आहे की मॉडरेटर्स, कोऑर्डिनेटर्स यांना पण आता सध्या त्यांचे कॉलेज अलॉट झालेत. त्यांनाही त्यांच्या कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे आणि मी एकट्याने हे मॅनेज करत नाही आहे किंवा माझं थोडक्यात त्याच्यात थोडं पार्टिसिपेशन कमी आहे. मी फक्त गाईड करतो आहे. ऑलरेडी कोऑर्डिनेटर्स, मॉडरेटर्स हेच सगळं वर्क करत आहेत. मग त्यांच्यावर सध्या थोडा लोड आहे. त्याच्यामुळे काही कोऑर्डिनेटर्स आम्हालाही लागणार आहेत, जे टेलिग्राम ग्रुपमध्ये आहेत, जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत. किंवा समजा तुम्ही टेलिग्रामला असाल ना तर मला एक DM करा. मी तुम्हाला सांगतो जे इंटरेस्टेड आहेत आणि ज्यांना खरंच मदत करायची आहे. काय झालं की एक 95 आम्ही जे कोऑर्डिनेटर्स घेतले होते त्यातले एक 10-15 इनॅक्टिव्ह आहेत किंवा त्यांना काही आता इश्यूज झालेत. कोणीतरी म्हणलं की माझा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांना काही डिफिकल्टीज येत आहेत. तर अजून एक 15-20 आम्हाला ॲक्टिव्ह कोऑर्डिनेटर्स लागणार आहेत. मग तुम्ही इंटरेस्ट असाल मुलांना मदत करण्यासाठी तर तुम्ही DM करा. ठीक आहे. मॉडरेटर्सची नाव म्हणलं तर सोहम आहे, निधी आहे, तिथी आहे, यांच्याशी तुम्ही सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करा. यश आहे, एक 18 मॉडरेटर्स आहेत. हे सगळी म्हणजे एकदम छान मुलं आहेत. त्या तुम्ही यांना टेलिग्रामवर कॉन्टॅक्ट करा. मानस आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपचा ॲडमिन, यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. ते तुम्हाला जे काय तुमचं काम असेल ते तुम्हाला हँडओव्हर करतील. ठीक आहे. मग आज सगळ्यांनी या 3 दिवसात जाऊन कॉलेज वगैरे अलॉट करून घ्या आणि सगळं झालं की एकदा कमेंट सेक्शनमध्ये कळवा, दादा माझं सगळं झालं म्हणून. ठीक आहे. म्हणजे मला लक्षात येईल किती मुलांचं ॲडमिशन नक्की कन्फर्म झालं आहे. ठीक आहे. बॅच 2021 तुमची काल टेस्ट झालेली आहे. सॉलिड स्टेट आपण MCQची टेस्ट घेतली होती. अराउंड 150 स्टुडंट्सनी ही टेस्ट दिली आहे. जास्त आहेत, मी ॲव्हरेज पकडतो आहे. पण याच्यात एक खंत अशी आहे की 25 ते 30 मुलांना 0 मार्क्स आहेत. याचा अर्थ काय, त्यांनी सिरियसली टेस्ट दिलेली नाही आहे. रिझल्ट अनाऊन्स करण्याच्या आधी मला काय सांगायचं बघा, गेल्या वेळेस काय व्हायचं, टेस्ट सुरू व्हायच्या, टेस्ट सिरीजमध्ये मुलं काय करायची, आता समजा रिझल्ट आला, रिझल्टमध्ये पहिल्या 2 टेस्टमध्ये कमी मार्क पडले की उद्यापासून टेस्टच द्यायची नाही. पण जी मुलं कन्सिस्टंट राहिली, कमी मार्क असू द्या, 3 आठवडे तुम्ही सगळं माझा शेड्यूल फॉलो करा, अभ्यास करा. असं नाही की नुसतं शेड्यूल परीक्षा देतोय मी आणि मार्क्स नाही वाढतात. तुम्ही त्या येणाऱ्या एक्झामसाठी मार्क्स बघा, तुमचे स्टडी वाढवा, जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होणारच आहे. आणि जर तुम्ही या रुटीनमध्ये बसलात ना, मी गॅरंटी देतो की बोर्ड्स आणि CETच्या आधी तुमचं प्रिपरेशन झालं असेल. असं शेड्यूल बनवून देऊन रोजच्या रोज टेस्ट घेणारे खूप कमी लोक आहेत. तर माझी इच्छा आहे की सगळ्यांनी, आता 0 मार्क पडले याचा अर्थ हा नाही की तुम्हाला येत नाही, तुम्ही अभ्यास केलेला नाही. तुम्ही नेक्स्ट टेस्टला याच्यापेक्षा जास्त अभ्यास करून स्कोअर घेऊ शकता. मग ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या कालच्या टेस्टचे टॉपर्ससुद्धा डिक्लेअर करेन. ठीक आहे. पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. रँक वाईज रिझल्टसुद्धा तुम्हाला मिळतील आणि तुमचा इंडिव्हिज्युअल रिझल्टसुद्धा मिळेल. इंडिव्हिज्युअल रिझल्टचा अर्थ काय की ठीक आहे, तुम्हाला फक्त तुमचा पेपर बघायचा, माझा कोणता क्वेश्चन चुकला, त्याला मार्क्स मिळाले का नाही, या गोष्टी तुम्हाला चेक करायच्यात. तर ते इंडिव्हिज्युअल रिझल्ट असं असेल. मग रिझल्ट कसा चेक करायचा, एक लक्षात घ्या, आपली वेबसाईट आहे www.freemocktest.online. ही वेबसाईट आहे, समजा डिस्क्रिप्शनमध्ये रोज लिंक द्यायची गरज नाही आहे, सगळं त्याच्यात मिळणार आहे. 6 ब्लॉक्स आहेत, सगळं 6 ब्लॉक्समध्येच आहे. पहिला ब्लॉक आहे MCQचा, म्हणजे MCQची टेस्ट असेल तर त्याच्यात असेल, थेअरीची टेस्ट असेल तर तिसऱ्या बॉक्समध्ये असेल. सेकंड बॉक्स आहे रिझल्ट्सचा, जर MCQचा रिझल्ट असेल तर त्याच्यात असेल. म्हणजे सगळं डिफाईन्ड आहे. तुम्हाला रोज वेगळ्या लिंकची गरज नाही आहे, लिंकची सुद्धा गरज नाही आहे. खरं तर तुम्ही गुगलवर यश आराध्य मॉक टेस्ट असं जरी टाकलं तर आपलं पेज रँक करतं. तुम्ही त्याला क्लिक केलं तर होम पेजला तुम्ही जाल. ठीक आहे. मग यास तुम्हाला असं काही फार अवघड गोष्टी नाही आहेत की मला लिंक मिळाली नाही, मी त्याच्यामुळे टेस्ट नाही देऊ शकलो. आणि यूट्यूबवर अपडेट तर 8:15 म्हणजे सकाळी सकाळी येतो, एक दिवसातून एकदाच येतो, किंवा एखाद्याच व्हिडिओही येणार नाही. पण वेबसाईटवर, नोटीस बोर्डमध्ये वगैरे जे काय नेक्स्ट अपडेट्स असतात ते दिलेले असतात. सो असं विचार करायची गरज नाही आहे. बायोमॉलिक्युल्सची थेअरी टेस्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे.
तुम्ही ती अटेंड करू शकता, जी अराउंड 8:20पासून तुमच्यासाठी वेबसाईटवर अवेलेबल असेल. त्याच्यासाठी काय करायचं आहे, 6 ब्लॉक्स आहेत. थेअरी टेस्टला क्लिक करा. 20 मार्क्सची ती टेस्ट आहे, बेस्ट टेस्ट आहे आणि सगळ्यांनी ती अटेंड करावी आणि मला ती PDF तुम्ही जेव्हा ती सॉल्व कराल ती मला पाठवा. मला चेक करू द्या की तुमची रायटिंग स्किल कशी आहे, तुम्ही कसे पेपर सॉल्व करताय. नाहीतर तुम्ही सोडवत असाल पण मला पाठवलंच नाही, मी चेकच केलं नाही आहे, म्हणजे एक अंदाज येईल. मी वरवरच चेक करेन, आता काही सगळ्यांचं बघणं शक्य होणार नाही आहे. ठीक आहे, मी तुम्हाला 1-2 मिनटात टॉपर्स सांगतो जे आपल्या टेस्टचे आहेत. आणि टॉपर्स सांगण्याच्या आधी ज्यांना कमी मार्क्स पडलेत, म्हणजे मी रँक कुणाला दिले, ज्यांना 6च्या खाली रँक आहेत, मी त्यांना रँक दिलेलाच नाही आहे. त्यामुळे असं विचार करू नका की मला रँकच आला नाही. रँक आला नाही याचा अर्थ तुम्हाला 6च्या खाली मार्क्स आहेत. पण तुमचा स्कोअर तुमचा 1, 2, 3 जे काय असेल तुम्हाला बघायचं असेल ना, इंडिव्हिज्युअल लॉग इन करा, तुम्हाला तो स्कोअर बघायला मिळेल. ठीक आहे, मी तुम्हाला तुमचे रिझल्ट्स सांगतो टॉपर्स. 1 मिनिट द्या मला. फक्त आपण 1-2-3 टॉपर्सची नावं डिक्लेअर करू. दुर्गेश फिराके, त्याचा एकच क्वेश्चन चुकला आहे. हरिओम बदरिके, ॲना विसेंट, सार्थक शेलार, सिद्धेश डोंगरे, अमित, फिरदोस, अमित, ईशा, मोहित, वैष्णवी, साहिल, वैभव, दिया, श्रावणी, अथर्व, सर्वेश, सृष्टी, नेहा, प्रथम, अजित, हे टॉप 20 मुलं आहेत. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. असा स्कोअर वाढला पाहिजे आणि अपकमिंग टेस्टमध्ये सुद्धा. उद्या आपली बायोमॉलिक्युलचीच MCQ टेस्टसुद्धा होणार आहे, मग त्याच्यासाठी सुद्धा प्रिपेअर्ड राहा. ठीक आहे, भेटूया पुन्हा 8:15 AM.